आहे की माहिती हॅलो नाही. हॅलो ठेव. हॅलो, आम्ही पोहोचलो कृष्ण मंदिराला. आज माहिती नाही, हे डोर बंद, इकडचं ही आणि इकडचं ही. हे पहा, तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आम्ही चाललेलो आहोत बाहेर. खूप दिवस झालं व्लॉगिंगच केली नाही मी. शॉर्ट्स व्हिडिओ आपले येतच आहेत दररोज. तर चला, आज चाललेलो आहोत आम्ही कृष्ण मंदिरला. मी, अंशू आणि हर्षू असंच. कारण मुलं ना दिवसभर घरात बसून ना एवढं बोर होत आहेत ना. खरंच 2 दिवस झालं म्हणते की जावं पण काही जाणंच होत नाहीये. म्हणून तर जायचं आहे आपल्याला कृष्ण मंदिरला. आणि तिथे जे काही होईल ते तुम्हाला दाखवते. पाहिलं असेल तुम्ही खूप वेळेस. तिथे एक पेसफुल आहे वातावरण वगैरे. आणि जवळच आहे साईबाबाचं पण मंदिर, खूप छान आहे तिथं पण. तर उद्या गुरुवार आहे आणि आज आहे बुधवार. इथे होत आहे आमची पावभाजी आणि इकडे खाल्लेली आहे आम्ही पाणीपुरी. हे पहा, अंशू बघा, इकडे बघ रे अंशू. तेवढं पाणी काही टिकत नव्हतं. तिकडे बघ, पोट दुखत होतं ना, आता पाणीपुरी खायला लागले अंशू. आणि हे पहा कसा पितो बघा. लई पाणीपुरी आवडते अंशूला, माझ्यासारखीच. इथेच आहे, सगळी गाडी आहे तिथे. अंडा भुर्जी वगैरे सर्व काही भेटते बरं का इथे. आईस्क्रीम वगैरे सगळं क्रीडा संकुलांच्या समोरच, लातूरमध्ये. आणि हे पहा, इथे आमची होत आहे पावभाजी. एकदम भारी टेस्टी लागते बरं का इथली पावभाजी, एकदम छान. आणि हे करून आम्ही जाणार आहे कृष्ण मंदिरला खाऊन. कॉफी ना बिफी, कॉफी नाही घ्यायची. फायनली इथे आलेली आहे आमची पावभाजी. हे पहा, मस्त अशी. ते हर्षूची सपक आहे, ते माझी ना अंशूची तिखट आहे. अंशू बघा कसा एन्जॉय करतो पावभाजीला. इथली पावभाजी सगळ्यात बेस्ट आहे बरं का, पावभाजी. आम्ही पोहोचलो कृष्ण मंदिराला. आज माहिती नाही, हे डोर बंद, इकडचं ही आणि इकडचं ही. हे पहा, तिकडून आहे म्हणायला हर्षू. जाते वेळेस बघूया आहे की ओपन कसं आहे, कारण कधी राहत नाही. पण माहिती नाही आज कसं काय बंद आहे. हे पहा, अंशू आणि हर्षू खेळत आहेत. फुल पेस खूप छान आहे इथलं. पहा, असं काहीच आहे परिसर. खूप वेळा पाहिलंय तुम्ही. चला, इथं आम्ही भाजीपाला घ्यायला आलो. मिरची एवढी तिखट लागली मला, जीभ जळाली पार. मिरची आणि कोथिंबीर घेतली ते बघा. कसा टाकायच्यात ती कोथिंबीर? कोथिंबीर टाक, कोथिंबीर टाक रे ह्याच्यात. तर आज मी बनवणार आहे पालक पुरी. हर्षूनी काल मला लक्षात दिलेलं की मम्मी तू काल, म्हणजे काल नाही आताच, कारण मी म्हटलं आज काय बनवणार आहे, तो विचारला मला. मी म्हणलं की पालकाची भाजी बनवणार आहे, गरगटी, असं माझा विचार चालू आहे. पण आता सध्या म्हणजे भाजीला पण काही नाही माझ्याकडे. पालक पुरी बनवलं तर पूर्ण म्हणजे त्याला गरज नाही, मुलं तर असंच खातात. पण आपल्याला लागतं ना पालक सोबत काहीतरी, म्हणजे रस्सा भाजी वगैरे. पण नाही, आता बघूया काय बनवतं काय नाही ते. आणि चला म्हटलं, खूप दिवस झालं मी पालकपुरी बनवलीच नाही. कमीत कमी 1 वर्ष तरी झाला असेल ह्या गोष्टीला मी बनवून, ह्या पदार्थाला बनवून. हर्षूनी मला आठवण करून दिलेला आहे. तर चला म्हटलं आज बनवूया आपण पालकपुरी. मुलंही खूप आवडीने खातात. सध्या मुलांचे वॅकेशन पण सुरू आहेत आणि मुलांना ना असं व्हायला लागलं की नवीन काहीतरी दररोज खाण्याचा इच्छा व्हायला लागली त्यांना. तर माझा फर्स्ट ब्लॉग ना पालकपुरीचाच आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा. फर्स्ट ब्लॉग आहे तो माझा. आणि हे पहा, मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे पालक वगैरे, एकदम छान अशी. इथे सुंदर अशी मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तिथे कोथिंबीर आणि मिरची ठेवलेली आहे मी धुवून. तर चला आपण बनवूया पालक पुरी. पूर्ण रेसिपी बघूया आपण. पूर्ण रेसिपी दाखवते मी तुम्हाला. आणि मी एक सडनली एक स्टँड घेतलेला आहे. माझं जुनं जे स्टँड होतं ना ते झालेलं आहे, खराब, तुटलेलं आहे. फक्त एका एवढूच नाही, नट मुळे ना पूर्ण मला स्टँडच बदलावं लागलं. हे आहे माझं न्यू स्टँड, जे की खूप म्हणजे उंच वगैरे आहे, छान आहे, पहिल्यापेक्षा मस्त आहे. आणि इथे ठेवलेलं आहे मी हे दुसरं स्टँड, जे की हे पहा,
इथलं ना हे फिरवायचं जे आहे ना हे तुटून गेलेलं आहे, म्हणून हे ना कधीही मोबाईल आपला पडू शकतो आणि हे फिरतच नाही आहे सध्या. हे बघा हे तुटून गेलेलं आहे आणि हे जुनं स्टँड होतं माझं जे की इथं ठेवलेलं आहे. आंबे वगैरे संपलेले आहेत, इथं होतं आंब्याची पेटी आणि इथे आहे चिंच जो की हर्षू खातो. माहिती नाही हर्षू का खातो चिंच बरं का. आणि हे आहेत पोते, बघूया आता. आणि आंबे आणले ना तर पोते लागतात. आणि इथे आणलेला आहे मी काल भोपळा जे की आपल्याला बनवायचं आहे. ह्याचे धपाटे भोपळ्याची बघूया आता. आज पालक पुरी बनवल्यानंतर मी धपाटे बनवणार आहे. पुरी करणार आहे. पण त्याच्यासोबत खायला काय आहे की माहिती. ठेव हॅलो आहे का ते. तर हे खेळत आहेत. आणि इथे आहे आपली पालक. आता स्वच्छ धुवून वगैरे घेऊया. मुलांचं काही नाही, मुलं ना पुरी केल्यानंतर ना असंच खातात. चला तर लागूया आपण. आता मी विसरलेली आहे खरं तर ते रेसिपी पूर्ण अशी. जेवढी असेल तेवढी आपण, म्हणजे जसं की आपण धपाटे वगैरे करतो, पराठा वगैरे करतो, तेच इन्ग्रेडियंट्स असतात. पण आता ते बटाटे वगैरे काल मला दिसलेच नाहीयेत. आणि एक सांगू कन्फ्युजन माझं, बाजारच करता येत नाही भाजीचा बरं का. फक्त मी काल एवढं शोधून 10-15 मिनिटं शोधून कालचं पाहिलं असेल. सुचतच नाहीये. दिसतंय तर भरपूर, पण घ्यावं काय आणि म्हणजे खाण्यासाठी खास म्हणजे मी तर, मला तर ना म्हणजे भाजीपाल्याचा ना बाजारच करता येत नाही बरं का. असं शॉपिंग वगैरे मी भरपूर करू शकते, खास करून भाजीपाला तर मला आणताच येत नाही. फक्त काल कोथिंबीर, मिरची आणि एक भोपळा आणि पालक एवढंच आणलेलं आहे मी. बाकी दुसरं काहीच आणलेलं नाहीये. काय टावेल कशाला घेतलास. आमचं तर काही नाही, एवढं सतवायला लागलेत ना मुलं. कंटाळा येऊन गेलाय. कधी ह्यांची स्कूल सुरू होते असं झालंय मला. आणि भांडे एवढे पाडायला लागलेत. खूप घरात राडा आहे माझा, खूप. दररोज उशीर व्हायला लागलेला आहे. ऑलरेडी पाणी गेलेलं, पाणी नाही. पाण्याचे खूप प्रॉब्लेम व्हायला लागलाय. असं काही करावं म्हणलं की पाणी जातं आमचं. तर चला आपण करूया. जे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सांगते तुम्हाला. चला लेट्स गो स्टार्ट. करूया आपण. कशी होते, छान होती तशी तर. मी जे काही फर्स्ट टाइम बनवते ना एकदम उत्तम होतं, कारण पूर्ण मन लावून बनवते मी त्याच्यामुळे. चला चला तर इथे घेतलेला आहे मी, हे आहे जिऱ्याचं पावडर, हे टाकलेलं आहे. आणि हा आहे ववा, जे की थोडा आपल्याला मॅश करून टाकायचा आहे असा. आणि याच्यात लसूण आणि मिरचू, हिरवं मिरचू टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. आणि हे आहे आपली पालक, जे की हे पण टाकायचे, शेवटी टाकायची आहे आपल्याला. आधी सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून घ्यायचं आहे. चला चला तर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. याच्यात मी मिरची आणि लसूण टाकलेला आहे आणि मीठ थोडंफार चवीनुसार. आणि याला आपण आता वाटून घेऊया. इथे तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. पीठ मळल्यानंतर मग लगेच करायचं, कारण मुलांना खूप भुका लागलेली आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात कोथिंबीर टाकायची राहिली, ते पण आपण टाकू शकतो. खूप छान प्रकारे मी ह्याला वाटून घेतलेलं आहे. हे पहा, आता मी ना हे ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण आता आपल्याला पालक टाकून मळून घ्यायचं आहे पीठ, बाकी काही नाही. छान असतं, कारण मला ऑलरेडी उशीर झालेला आहे. कारण माझं ना आधीच काही ठरलेलं नसते, मी ठरवतच नाही, अचानकच ठरतं माझं सगळं. तर चला आता हे सगळं झालेलं आहे. आपण याला ना हे करून घेऊया. आपलं तेल पण तापत आहे, त्याच्या अगोदर आपलं पीठ मळायला घेऊया आपण. असं आहे. एवढ्याच्याच मी पालक पुरी बनवणार आहे. आता हे पालक आपल्याला याच्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे. आणि हो, हळद आणि मीठ आपल्या चवीनुसार. हळद तर काय आपल्याला कळतं, मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. हळद राहिली माझी टाकायची. हळद टाकून घेऊया आपण. हे आहे हळद. आता टाकायचं आहे आपल्याला लाल पण मिरची टाकू शकतो आपण, हिरवं अवॉइड करू शकतो, पण लाल मी नाही टाकलं, हिरवं मिरची टाकलेला आहे. तेव्हा जो व्हिडिओ आहे ना ते कसं केले मला काहीच नाही. आता हे पण मी माझ्या ना मनानेच बनवते. असं टाकून घ्यायचं एकदम सुंदर असं, कारण असं तर मुलं खात नाहीत पालकाची भाजी. मी केली जरी असती ना ती मलाच खावी लागली असती, म्हणून म्हटलं की चला पालक पुरी तर पुरी बनवूया आपण, कारण खूप दिवस झालं मी बनवलेलं नाहीये. सगळं टाकून घेतलं याच्यामध्ये.
जास्त प्रकारे ना मिक्स केलेला आहे मी मिक्सरनं, म्हणून इन्ग्रेडियंट्स जास्त असे दिसत नाहीये. एक टाकायचं आहे. आता चवीनुसार मीठ राहिलेलं आहे ते एक टाकायचं आहे आपल्याला. आपण चवीनुसार फायनली इथे मी घेतलेला आहे मळून घेतलेला आहे पीठ. आता आपल्याला बनवायचं आहे पुऱ्या. याच्यात पुऱ्या ठेवणार आहे आणि इकडे आहे आपलं पीठ आणि तिकडे आहे तेल. तर चला लेट्स गो. हे वॉश करून घेतलेलं आहे बरं का मी. इथे आहे आपलं तेल आणि एक पाहिजे आपल्याला झारा. हे आहे झारा जो की आपल्याला हे करायचं. थोडं पण पाणी असलं ना तडतड उडतं तेल. आता पण मी दही आणि पुरीच खाणार आहे कारण ना मी भाजीला काहीच नाहीये, बटाटे पण नाहीये घरी, म्हणून चला आपण बनवूया पुरी छान अशी. आधी देऊया मुलांना खायला. अवघड असं काही नाहीये. आता मी स्टँड ठेवलाय ना म्हणून मला थोडं चुरचूर वाटायला लागलंय. हे बघा पालक पुरी म्हणू शकता. पालक पराठा तर नाही कारण ही पराठा नाही आपला, पुरी आहे. झाली पुरी आपली. कारण आता मुलांना द्यायचंय, मुलांना खूप म्हणजे खूपच भूक लागली. आता अशा प्रकारे मी पुऱ्या बनवते. मस्त एकदम साधी सिंपल आहे रेसिपी. तुटायला लागलं, तेल लावावं लागतं याला. तुटल्याऐवजी इकडं पण ठेवू शकतो. मला ना ते खूपच म्हणजे हे व्हायला लागले, लांब होते. पिठाची काही गरज नाहीये. अशा प्रकारे बनवायच्या पुऱ्या. पालक पुरी झाली. पालक पुरी म्हणजे काय, नुसता पालक घ्यायचा आणि जसं आपण पराठा वगैरे करतो ना तसंच, फक्त याला तळावं लागतं म्हणून हे वाटतं मला. चला तर फायनली आपली पुरी तयार आहे. आता ही एक दुसरी. चला अशा प्रकारे मी फटाफट करून घेते पुऱ्या आणि झाल्यानंतर मग तुम्हाला भेटते. केलेली आहे मी दह्याची चटणी आत्ता जस्ट. हे पहा फक्त दही आहे बरं का. आणि ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहे ते टाकलेत, लसूण वगैरे, जिरे, मोहरी, कोथिंबीर, कांदा नाही आहे, लसण अशी आहे. आणि आता मी पालकासोबत करणार आहे. चला तर पुऱ्या वगैरे बनवणं सर्व काही झालेलं आहे. आणि खूप वेळ लागलेला. घाम तर एवढा आलेला ना, मला खूपच घाम आलेला होता कारण सध्या ना एवढं हीट आहे ना खूपच. तर चला मी करते जेवण. आणि हे आहेत माझ्या पालक पुऱ्या. हे पहा इकडे ही. आणि इथे केलेली आहे मी जस्ट चटणी, जे की आता ह्याच्यासोबत खाणार आहे. पुऱ्या तेवढ्या काय असं जास्त तिखट नाहीत झालेल्या कारण थोडं मी सपकच केलेल्या होत्या कारण अंशू खात नाहीये तिखट, हर्षू खात नाहीये तिखट, म्हणून
तर चला, आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आता आज माझ्या ब्लॉगिंगला कंप्लीट ना 7 महिने कंप्लीट झालेले आहेत. तर चला, आणि आपण भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स, बाय बाय.